नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात माफ कसले करता, तरुणांची माफी मागा, ठाकरे बंधूंचा घणाघात, सांस्कृतिक राष्ट्रवादापासून देशाला बाहेर येणं आता अशक्य, अमित शहा यांचे मोठे विधान, कुलगाम दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडचे 2 मजूर ठार. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे माफ कसले करता, तरुणांची माफी मागा, ठाकरे बंधूंचा घणाघात. नुकतंच पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर त्यांना शिव्या दिल्याबद्दल तरुणांना ते माफ करत असल्याचा रील पोस्ट केला. यावर माफ कसले करता, तरुणांची माफी मागा असं म्हणत ठाकरे बंधूंनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले, चुकीचंच आहे, हे मी मनापासून सांगतोय मी हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतायत की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष, 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? हे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरवर बसले होते, त्यांची डोकी फोडली, त्यांना लाठ्यागाठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे कोण लोक होते ते कधी माफी मागणार? अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर घणाघात केला. तर उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की विद्यार्थ्यांना अश्रुधूर, पॅलेट गन, काठ्यांना खिळे लावून मारण्यात आले, मुलींचे कपडे फाडण्यात आले. ही वेळ ज्यांनी आणली त्या अमित शहा आणि मोदी यांनी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी. नीट पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबांची मोदींनी माफी मागितली पाहिजे. आधी मुलांना झुरळ म्हटलं, आता त्यांना भरकटलेलं म्हणत आहात. मुलांच्या मनावर ओळ उमटलेले आहे, ती मुलं तुम्हाला माफ करतील काय? बातमी आहे सांस्कृतिक राष्ट्रवादापासून देशाला बाहेर येणं आता अशक्य, अमित शहा यांचे मोठे विधान. पुण्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की लोकमान्य टिळकांनी देशाला सांस्कृतिक राष्ट्रवादाची दिशा दिली आहे, यातून बाहेर येणं आता शक्य आहे. माझं तरुणांना आव्हान आहे की तुम्ही टिळकांची गीता वाचा, तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चुकणार नाही, मी गॅरंटी देतो. हा ग्रंथ भगवद्गीतेचा व्यावहारिक स्वरूप आहे. या कार्यक्रमावेळी अजित डोवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी देशातील तरुणांना उद्देशून डोवाल म्हणाले की आजच्या युवकांनी लोकमान्यांची राष्ट्रीय उभारण्याची परिकल्पना काय होती याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना वाटते की स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वतःच्या इच्छेने किंवा मनात येईल ते करणे. तरुणांनी, विशेषतः जेनझी पिढीने राष्ट्र निर्माणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. नुकतंच देशात विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालं आणि याच पार्श्वभूमीवर या पुरस्काराच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तरुणांना चुचकारल्याचे दिसते. बातमी आहे कुलगाम दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडचे 2 मजूर ठार. जम्मू काश्मीर मधील कुलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात छत्तीसगडमधील 2 परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोटापाण्यासाठी आलेल्या या निष्पाप मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनेनंतर पीडित कुटुंबियांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. गोळीबार करण्यापूर्वी अतिरेक्यांनी मजुरांची ओळख, जात आणि धर्म विचारला आणि त्यानंतरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असा दावा मृत दीपक यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे काश्मीर खोऱ्यात रोजगारासाठी गेलेल्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काश्मीर खोऱ्यात अशांतता राहावी यासाठी दहशतवादी सक्रिय आहेत. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यावरून काश्मीर बाहेरून आलेल्यांना लक्ष्य करून मारलं जात आहे. काश्मीर आणि काश्मीऱ्यांच्यातून भारताच्या इतर भागातून आलेल्यांमध्ये फूट पाडण्याचा दहशतवादी संघटनांचा आणि त्यांना चालवणाऱ्या पाकिस्तानचा डाव असल्याचा तज्ज्ञांचे मत आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.